नमस्कार. दुपारचे 1 वाजता मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आताची सगळ्यात मोठी बातमी आणि ती म्हणजे मंत्रालयात येते. सारथी संस्थेच्या बैठकीत प्रचंड गोंधळ झालेला आहे. खासदार संभाजी राजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आलं आणि त्यामुळे मराठा समाजाच्या समन्वयकांनी तिथं आक्षेप नोंदवला. मात्र संभाजी राजे यांनी अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळत सामंजस्याची भूमिका घेतली. या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केली, त्यामुळे बैठकीत झालेला गोंधळ मिटला. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्याने केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या घटनेचे आपण बघतोय 3 पैलू आहेत. सारथीच्या बैठकीत प्रचंड गोंधळ जो आहे तो झालेला होता. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आधी उठून त्यांच्या केबिनमध्ये गेले आणि त्यानंतर संभाजी राजे यांना तिथं बोलवण्यात आलं. अजित पवारांच्या केबिनमध्ये जाताना संभाजी राजे यांना हा प्रश्न विचारण्यात आला, मात्र या वादावरती काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. तर त्यानंतर पुन्हा एकदा बैठक सुरू झालेली आहे. अजितदादांच्या दालनात मग या बैठकीला सुरुवात झाली. मी बाहेर जाऊ का? आम्हाला पण विचारतील ना, तुम्ही कशाला बरोबर गेले होते, खाली बसवायला गेले होते का? बाहेर का तोंड द्यायचं आम्ही लोकांना? ऑलरेडी लोक आम्हाला काय म्हणणार? वीरेंद्रराव बाहेर एक माणूस तोंड काढून देणार नाही. छत्रपती खाली बसले तर आपल्या म्हटलो का? खाली बसून राहिलं सगळं. मी मराठा समाजात तुम्हाला प्रश्न सोडवायचे का प्रश्न वाढवायचे तुम्ही आवाज काढून एक मिनिट. अजित पवार साहेबांची भेटून येतो मग बोलू. बैठक समाधानकारक झाली आहे. समाधानकारक झाली आहे. बैठक कमी झाली. बैठक झाली अजून मी बोलायचं अजून मी तिथं बोललो नाहीये. मला त्यांनी बैठकच पूर्ण झाली. मला त्यांनी विनंती केली की आपण आत बोलू. मोजकीच लोक आतमध्ये असतात ते मला माहित नाही. मला म्हटले की इथं 2 मिनिटं आत बोलू. इकडची बैठक का रद्द करण्यात कुठली रद्द नाही केली. त्यांनी विनंती केली आत राजी तुम्ही तिथं आत. मला सगळ्या गोष्टी चर्चा खूप झाली. अनेकांनी आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडले. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही संस्था बंद होता कामा नये. त्याची स्वायत्ता अबाधित राहिली पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर या संस्थेच्या माध्यमातून ज्या शिष्यवृत्ती आहेत या शिष्यवृत्ती विनाविलंब चालू झाल्या पाहिजेत. त्यामुळं हे याच्यावर आजच आत्ता बैठक होणार आहे अजून परत, आणि त्याच्यामध्ये ठोस निर्णय होईल आणि त्या संस्था कार्यान्वित होईल. आणि थेट जाऊयात मंत्रालयात. सुनील काळे माझे सहकारी तिथं आपल्या सोबत आहेत. त्या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. सुनील, मगाशी आपण बघितलं बैठकीच्या मधनच अजित पवार निघाले, त्यांच्या केबिनमध्ये गेले, त्यानंतर संभाजी राजे यांना तिथं बोलवण्यात आलेलं आहे. तिथं देखील आता बैठकीला सुरुवात झाली असं कळतंय. आत्ता नेमकं काय घडतंय? ही केबिन मधली आतली बैठक संपली आहे का, काय सांगाल? वैभव, खरं तर जी मंत्रालयाची जुनी इमारत आहे त्या ठिकाणी आधी सभागृह जे आहे, परिषद सभागृह, त्या ठिकाणी ही बैठक होती. त्यानंतर आता ही बैठक अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्या दालनामध्ये ही बैठक जी आहे ते सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्या बैठकीला आपण बघू शकतो. त्या बैठकीचे फोटोमध्ये जर बघू शकाल, अजित पवार यांच्या बाजूच्या खुर्चीवरती संभाजीराजे जे आहेत त्यांना बसायचं स्थान देण्यात आलेलं आहे. कुठतरी जी बैठक परिषद सभागृहामध्ये झाली होती त्यांच्या बसण्यावरून वाद निर्माण झाला होता. आपल्याबरोबर हनुमंत जाधव आहेत जे बैठकीला होते. आता ही बैठक सुरू झालेली आहे अजित पवारांच्या दालनामध्ये. अजित पवारांच्या खुर्चीला लावून खुर्ची जी आहे ती संभाजीराजांना देण्यात आली आहे. हे जर अदुगर केलं असतं तर ह्या गोष्टी झाल्या असतात. हे होणं म्हणजे हे वाक्य सुद्धा माझं तंतोतंत मिळत नाही. त्याचं कारण असं, संभाजीराजे हे मानापेक्षा बैठक व्यवस्थित होणं, साधेचे प्रश्न मार्गी लागणं यासाठी या ठिकाणी आले होते. सगळी बैठक व्यवस्थित झाली, परंतु अचानक अजितदादा मधूनच उठले. बैठकीतल्या बसण्याची व्यवस्थेचा विषय सगळा मिटला होता. साधारणतः आमचे 5 ते 7 समन्वयकांनी मनोगत व्यक्त केली. परंतु ज्यावेळेस संभाजीराजेंचं मनोगत व्यक्त करण्याची वेळ आली त्यावेळेस अजित पवारांनी त्या बैठकीतनं काढता पाय घेतला. आमचं म्हणणं असं होतं आणि संभाजीराजेंचं देखील म्हणणं असं होतं, मला जे काय मांडायचे ते समाजाच्या समन्वयकांसमोर मांडू द्या आणि ते जनतेला पण दिसेल. ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक इतरही समन्वयक पाहतात, परंतु या सरकारने जाणून बुजून त्या बैठकीतनं काढता पाय घेतलेला आहे. संभाजीराजेंचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, कारण की मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेली आश्वासनं पाळली नव्हती.
आज रोजी आल्यानंतर बैठकीमध्ये देखील चुकीची वागणूक संभाजीराजांना मिळाली, तरी सुद्धा अंतर्गत बैठकीमध्ये संभाजीराजे गेलेले आहेत आणि त्या समाजाचे प्रश्न सुटणं हे संभाजीराजांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे असं त्यांनी बैठकीत पण सांगितलं. आता आल्यानंतर देखील तेच सांगतील. छत्रपती संभाजीराजांनी या बैठकीमध्ये आतमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड न करता समाजाच्या प्रश्नांना न्याय द्यावा, भरीव अशी निधीची मदत सरकारकडनं समाजासाठी उभी करून घ्यावी अशी आमची संभाजीराजांकडे इच्छा आहे. तशा पद्धतीने SMS वर आम्ही त्यांना कळवलेलं देखील आहे. परंतु आज जे सरकार वागले त्या गोष्टीचा मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक म्हणून मी धनंजय जाधव या सर्व गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. पण त्या पद्धतीनं सरकारची, कारण की आपण जर बघितलं तर कोरोना. सुनील परत येतो मी तुमच्याकडे. मात्र एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते ती एकदा आपण बघणार आहोत. आणि बैठकीतील गोंधळानंतर मराठा समाज आक्रमक झालेला आहे. औरंगाबाद शहरात पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय. पदाधिकारी क्रांती चौकात एकत्र जमले. अजित पवार यांनी माफी मागण्याची आता मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावरती उतरून मराठा समाज आंदोलन करेल असा इशारा आता दिला गेलाय. रस्त्यावरती उतरण्याचा मराठा समाजानं आता इशारा दिलेला आहे. दत्ता कनवटेमध्ये सहकारी औरंगाबादमधून आपल्या सोबत दत्ता, काय म्हणणं आहे या नेत्यांचं? नक्कीच खरं तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सध्या औरंगाबादमध्ये संभाजीराजेंचा जो अपमान झालेला आहे त्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली जात आहे. अजित पवारने माफी मागावी अशी सुद्धा या ठिकाणी क्रांती मोर्चाचे जे समन्वयक आहेत ते करतायत. ते सध्या औरंगाबादच्या क्रांती चौकात जमलेले आहेत. जर अजित पवार यांनी माफी मागितली नाही तर रस्त्यावरती उतरू असा सुद्धा इशारा या ठिकाणी हे सगळे पदाधिकारी देत आहेत. काय भूमिका आहे तुमची, काय सांगाल? काय भूमिका आहे? आज या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आमच्या संभाजी महाराजांना या ठिकाणी बैठकीला बोलून जो आमच्या संभाजी महाराजांच्या 5व्या लाईनीमध्ये उभा राहून जो अपमान केला त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा असेल, ठोक मोर्चा असेल, सकल मराठा समाज असेल, या महाविकास आघाडी सरकारच्या या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय. गेल्या 15 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, यांनी जी आक्रमक भूमिका घेतली आंदोलनाची त्याची दखल घेतली यांनी. आजची जी बैठक होती ती बैठक यांनी आज या ठिकाणी कोणत्याही समन्वयकांना महाराष्ट्रातल्या विश्वासात न घेता या महाविकास आघाडी सरकारने या ठिकाणी ती बैठक आयोजित केलेली होती. त्यामुळं त्या बैठकीला संभाजी महाराज गेले होते. त्यामुळे आम्हाला वाटलं संभाजी महाराज आपले या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, ते त्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे आम्ही शांततेचं पवित्र या ठिकाणी घेतला होता. पण संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी बोलून तो अपमान त्यांनी केलेला आहे. या महाविकास आघाडीचा आम्ही या ठिकाणी आज जाहीर निषेध करतो. नक्कीच तुम्ही काय सांगाल? आज निश्चितच ही जुनी री ह्या आघाडी सरकारने ओढलेली आहे आणि यांच्याकडून दुसरी अपेक्षा आम्ही करूही शकत नाही. कुणाचा कसा अपमान करायचा, कोणाला कुठं बसवायचं हे पहिल्यापासून यांच्या डोक्यात फिट असतं. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. गुणरत्न सोनवणेंचं एक स्टेटमेंट आलेलं आहे, मंत्र्यापेक्षा कुणीही मोठं नाही असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलंय. कारण की गुणरत्न सदावर्तीची स्वतःची जागा काय हे त्याला माहित नाही. तो राजाबद्दल बोलायची त्याची लायकी नाहीये. तो काय बोलणार? गुणरत्न सदावर्ते, तुम्ही तुमच्या हिशोबात राहा, कोर्टात आहात, कोर्टातच नीट आपली नीट झक मारा. आमच्यामध्ये येऊ नका. आमच्या राजगादीचा जर अपमान होत असेल तर यानंतर तुम्हाला ही वेगळ्या प्रकारे आम्हाला आता जाब विचारावं लागेल हे लक्षात घ्या. आणि यानंतर जर महाराजांच्या गादीबद्दल आणि महाराजांबद्दल जर कोणी वाईट वक्तव्य केलं तर त्याला त्याचा निश्चितच जाब विचारला जाईल, ते बी वेगळ्या प्रकारे विचारले जाईल. आणि यानंतर वारंवार जर अपमान होत असेल आम्ही वारंवार नक्कीच. दत्ता, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. थेट जाऊयात मंत्रालयामध्ये. आपण मंत्रालयात सुनील काळेमध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत. सुनील, आपण बघतोय संतप्त अशा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. यावर तोडगा हाच की संभाजीराजे यांनी आता या बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर तसंच अजित पवार यांनी देखील एकत्र त्यांनी संवाद साधणं फार गरजेचं आहे. सुनील काळे याचा फोन पुन्हा एकदा आपण संपर्क साधणार आहोत. मात्र आपण बघतोय संतप्त अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येऊ लागलेल्या आहेत. तर त्याच गुणरत्न सदावर्ते यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे आणि संभाजीराजे यांच्यावरती त्यांनी टीका केली आहे. औरंगाबाद शहरात आपण बघतोय पदाधिकाऱ्यांनी आता इथं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि आता रस्त्यावरती उतरून मोठं आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे. प्रचंड गोंधळ आज बघायला मिळाला. सारथीच्या बैठकीत हा सगळा प्रचंड गोंधळ झाला. पुन्हा एकदा बघूयात नेमकं काय घडलेलं होतं. कारण सारथीच्या स्वायत्तता अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती आयोजित केलेली होती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बैठक बोलवलेली होती. काय तिथे नेमकं घडलं पुन्हा एकदा बघूयात. आम्हाला पण विचारतील ना तुम्ही कशाला गेले होते, खाली बसवायला गेले होते का? बाहेर काय तोंड द्यायचं आम्ही लोकांना? ऑलरेडी लोक येऊन लोक आम्हाला काय बोलणार?
वीरेंद्रराव बाहेर एक माणूस दोन काढून देणार नाही. छत्रपती खाली बसले तर आपल्या म्हटलो का नाही नाही असं कसं नाही नाही छत्रपती खाली बसून तुम्ही खुशाल बसून राहिले सगळे. तुम्हाला प्रश्न सोडवायचे का प्रश्न वाढवायचे तुम्ही आवाज मारून पुन्हा एकदा जाऊयात मंत्रालयात. सुनील काळे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. सुनील, आपण बघतोय हा सगळा गोंधळ तर झाला, मात्र आता मराठा समाजातील अनेक नेते आणि कार्यकर्ते देखील प्रचंड संतापलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी आता अजित पवार यांनी आणि त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी एकत्र येऊन बाहेर आल्यानंतर खरं तर संवाद साधणं हे फार गरजेचं आहे आणि एक संदेश देणं फार गरजेचं आहे. वैभवची सुरुवातीला जी बैठक झाली परिषद सभागृहामध्ये, त्यानंतर कुठेतरी आता मराठा समाजाचे इतर लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना मात्र या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. आणि जे खासदार संभाजीराजे असतील, त्याचबरोबर आमदार विनायक मेटे असतील आणि मंत्री असतील, हे या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जी बैठक आहे अजित पवार यांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू आहे आणि त्या ठिकाणी कुठेतरी संभाजीराजेंना योग्य तो मान द्यायचा प्रयत्न केला आहे. खरं तर ही बैठक जी आहे सारथी संस्थेचा जो स्वायत्तेचा मुद्दा आहे, त्याचबरोबर सारथी संस्थेच्या निधी संदर्भातला जो मुद्दा आहे त्या संदर्भात ही बैठक होणं अपेक्षित होतं. पण कुठेतरी सुरुवातीलाच मानापमान नाट्य या बैठकीमध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे वाद कुठं निर्माण झाला आणि ज्यावेळेस या मराठा समाजाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस संभाजीराजे बोलायला लागले त्यावेळेस मात्र कुठेतरी अजित पवारांनी स्वतः बैठकीतून बाहेर येऊन दालनामध्ये जावं अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि तिथे चर्चा करावी अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्यामुळे कुठेतरी वाद निर्माण झाला. आता मात्र ही बैठक जी आहे जवळपास अर्धा तास सुरू झालेला आहे आणि या बैठकीला आता फक्त खासदार आणि आमदार यांनाच प्रवेश देण्यात आलेला आहे. मराठा समाजाचे इतर जे प्रतिनिधी आहेत त्यांना मात्र जे अजित पवारांचं दालन आहे त्याच्या बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. नक्कीच सुनील, तुर्तास धन्यवाद. मी पुन्हा तुमच्याकडे येईल आणि अर्थात तिथे काय नेमकं घडतंय, कारण आता ही अजित पवारांच्या दालनात जी बैठक सुरू आहे ती संपल्यानंतर देखील सगळे अपडेट्स आपल्याला प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवायचे आहेत. तुर्तास धन्यवाद. पहा टॉप 9 रोज सकाळी 7:56 वाजता आणि रात्री 8:56 वाजता.